माझं नाव अमोल नंदकुमार नायकवाडी, राहणार तेर. माझं 5 एकर क्षेत्र सोयाबीनचं आहे. यंदा खरीपाला पाऊस चांगला झाल्यामुळं लवकर पेरणी झाली आणि परत पावसाची उघाड दिली आणि आळेचा प्रादुर्भाव जास्त झाला. पानगुंडाळी आळे भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे 15 ते 16व्या दिवशी फवारण्याची गरज भासत आहे. ही पूर्ण सोयाबीन किडलेल्या स्वरूपात आहे, त्यामुळे यंदा सोयाबीनचा खर्च वाढणार आहे. 4 फवारण्या सरासरी घ्याव्या लागणार आहे त्या सोयाबीनला. एका फवारणीला खर्च किती येतो एकरी? एका फवारणीला 4,000 रुपये खर्च आहे, 4 ते 5,000 रुपये सरासरी. त्यामुळे खर्च वाढला. खर्च तर वाढणारच आहे, कारण की आळ्याचा अटॅक भरपूर आहे यंदा. लहान वयातच आता ही 15 ते 16 दिवसात सोयाबीन आहे, तरी बी आळ्याचा अटॅक भरपूर आहे. पानं किडलेली आहे ती सगळी आणि आळ्याचा भरपूर जोर आहे. त्यामुळे 4 फवारा ती जे होते एक तर लाईटीची वेळ नाही, पाणी गावातून आणावं लागते, शेताने लाईट टायमिंगला येत नाही, आणि फवारल्याशिवाय तर मार्ग नाही. फवारल्याशिवाय तर काय झाडाला येणार नाही. आळ्या पडायचं काय कारण आहे एवढ्या लवकर? आळ्या पडत म्हणजे एक तर मिरगी पेर झालेली आहे आणि पाऊस बी एवढा जोर नाही पावसाचा. बारीक तुषार पडते इग्नवणी, ते मी आळ्याचा जोर येते. आळ्याला किती किती टक्के नुकसान सध्या तरी? सध्या तर माझ्या अंदाजानं 30 ते 40% तर आळ्याने बुकणा केलेली आहे सोयाबीन. पान राहिले सोयाबीन हीच केली, पाना चाळणीच केलेली आहे सगळी. काय नाव आहे? गोकुळ नानासाहेब ढोबळे, तेर. माझं नाव संतोष बलभीम काळे, राहणार तेर. तर सध्या परिस्थिती अशी झाली की एकतर पाऊस काळ कमी, सगळं ढगाळ वातावरण आहे आणि दरवर्षी 2-3 वर्षी शेतकऱ्याला गोगलगायनं जोडपिलं. गोगलगायचा प्रादुर्भाव नाही, पण ही हिरव्या आळीचा असा प्रादुर्भाव झाला आहे की सगळे झाडाची पानं बिनं तर नुसते काड्याच राहिल्या त्या सोयाबीनला तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि पाऊस मिरगी पेर झाली म्हणून इगन नसतंय, पण आमचं सगळं उलटंच झालं. काय झालं नेमकं? म्हणजे पाऊस कमी आणि नुसतं दुर्कट वातावरण आहे, ढगाळ वातावरण, त्याच्यामुळं आळीचा जोर वाढला आहे. आणि 21 दिवसानं जी पहिलं आपण 21-22 दिवसाच्या मुली फवारणी करत होतो, ते आज 10-12 दिवसातच फवारणी करावी लागायला लागली. डोबायच्या आधीच फवारणी करावं लागली. फवारणीला एका एकरला किती खर्च येतो साधारण? एका एकरला साधारण तरी 1000-1200 रुपये चाललं औषधाला. आणि फवारणीचं वेगळं, फवारणीचं वेगळं, म्हणजे 2000 रुपये 2000 रुपये एकरी चाललं. ही खर्च वाढला. ही खर्च वाढला. किती फवारणी? आणि असं सोयाबीनला असा कोणचा भाव आहे, पण इकडून शेतकऱ्याला भाव मिळत नाही.